आता ह्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना डेरिव्हेटिव्हचे सर्व टॉपिक कव्हर करणार आहोत. कोणते कोणते टॉपिक आहे बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, इनव्हर्स फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन, हायर ऑर्डर आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पहिला आपला टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, कंपोजिट फंक्शन म्हणजे काय ह्याच्याकडे येणार आहे मी तुमचा. कंपोजिट फंक्शन काय आहे. दुसरा टॉपिक आहे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, तिसरा टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन, प्रत्येक फंक्शन तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. आता फक्त मी टॉपिक सांगून देते. बघा आपल्या 5 एक्सरसाइज आहे क्वेश्चन मध्ये, म्हणजे टेक्स्टबुक मध्ये आपल्या 5 एक्सरसाइज आहे. त्या सगळ्या 5 एक्सरसाइज आपल्या याच्यावर डिपेंड आहे, या फंक्शनवर आहे. पुढे आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, पुढचा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, आणि लास्ट आहे टॉपिक आपला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि त्याच्यामध्येच एक पॉइंट आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आपण हे सेपरेट पण कन्सिडर करू शकतो. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. एवढे सगळे आपल्याला टॉपिक शिकायचे आहेत आणि एकदम इझी टॉपिक आहे. आपण एकदम इझी वे मध्ये जाणार आहे. सोबत राहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाईक करायचंय. आवडलं असेल तर लाईक मात्र नक्की करायचं, शेअर करायचं आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचं काय ओपिनियन आहे, कसं वाटतंय, डाऊट आहे, नाही आहे, हे सगळं सांगायचं आहे. ठीक आहे, चला आता आपण फर्स्ट टॉपिक स्टार्ट करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, बघा तुम्हाला 9th ला ना सगळेजण शाळेमध्ये 9th मध्ये तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट असायचा. कोणता? हिंदी आणि संस्कृत. काही मुलांना काय असायचं ना, फुल हिंदी असायचा, काही मुलांना फुल संस्कृत असायचं, आणि एक चॉईस अजून होती. कोणती? हिंदी प्लस संस्कृतची. ठीक आहे ना. याला ना हिंदी आणि संस्कृत जे मिक्स घ्यायचे ना त्याला एक स्पेसिफिक नाव होतं. तुम्ही मला ते नाव टाका, कमेंट सेक्शन मध्ये टाका मला नाव. ते नाव काय होतं माहिती का? कंपोजिट. असं कोणाला विचारलं ना की तुझं कोणता सब्जेक्ट आहे, मग मुलं म्हणायची की माझं कंपोजिट आहे. बरोबर. मग व्हॉट इज कंपोजिट फंक्शन? कंपोजिट फंक्शन इज द मिक्सिंग ऑफ 2 फंक्शन. जसं की हिंदी आणि संस्कृत, मिक्सिंग ऑफ 2 सब्जेक्ट बिकम्स 1 सब्जेक्ट. म्हणजे 50 मार्क्सचं तुमचं हिंदी असायचं, 50 मार्क्सचं संस्कृत असायचं, दोन्ही मिळून तुमचे 100 मार्क्स व्हायचे. बरोबर ना. म्हणजे काय झालं, तुम्ही मिक्सिंग केली, 2 सब्जेक्टची मिक्सिंग करून युती केली. 2 सब्जेक्टची युती करून तुम्हाला काय मिळायचं? एक सब्जेक्ट मिळायचा. त्याला तुमचं स्पेसिफिक नाव होतं कंपोजिट. सेम कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? कंपोजिट फंक्शन इज द मिक्सिंग ऑफ 2 or more फंक्शन. तिथे फक्त 2च सब्जेक्ट एकत्र केलेले असायचे. इथे 2 पेक्षा जास्त पण तुम्ही करू शकता. 2 पेक्षा जास्त फंक्शनची युती, दॅट इज कॉल्ड ॲज द कंपोजिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, मी जर एक घेतलं साइन एक्स आणि हे एक घेतलं लॉग एक्स. आता या फंक्शनला आपलं नाव आहे काय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि याला आहे लॉगॅरिथमिक फंक्शन. पण जर मी आता हे असं लिहिलं, काय झालं बघा?
काय झालं, दोन एकत्र झाले फंक्शन, दॅट इज युती झाली दोघांची, यालाच काय म्हणायचं, मिक्सिंग ऑफ टू फंक्शन इज कॉल्ड ॲज, याला आपण आता म्हणू कंपोजिट फंक्शन. समजलं, एकदम सोपं. कोणामध्ये कोण आलाय बघा, हा साइन एक्स ओरिजिनली आहे, हा आला, गेस्ट हा आहे, हा याच्यामध्ये आलेला आहे, बरोबर ना. आपल्याकडे जसे गेस्ट येतात तसे या फंक्शन कडे हे फंक्शन आलेलं आहे, हे पण कंपोजिट. हे तिकडे गेलं असतं तर लॉग ऑफ साइन एक्स झालं असतं. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे का सांगितलं, युती तर दोघांची झाली, कोणी कोणामध्ये आलं तरी काय फरक पडतो, हा इकडे आला किंवा तो तिकडे गेला, नाही. त्याच्यावरनं ना एक शॉर्ट ट्रिक आहे पुढे आपल्याला इंटिग्रेशन मध्ये, की सबस्टिट्यूशन करताना कोणाला टी घ्यायचं, तर जो येणारा असतो, जो गेस्ट असतो त्याला टी घ्यावं लागतं. म्हणून मी तुम्हाला हे आत्ताच सवय लावते, पुढे जेव्हा आपलं इंटिग्रेशन चॅप्टर होईल तेव्हा तर मी तुम्हाला हे सांगणारच आहे, पण आत्ताच थोडंसं लक्ष द्या ना, म्हणजे पुढे पक्क राहील. काय, हा आलेला आहे, याच्यात हा गेस्ट आहे, ठीक आहे. साइन मध्ये लॉग आला, याला काय म्हणायचं, कंपोजिट फंक्शन. आता हे फक्त दोनच फंक्शन मध्ये होऊ शकतं का, नाही, दोन पेक्षा जास्त पण होऊ शकतं. म्हणजे साइन ऑफ, लॉग ऑफ, रूट ऑफ ई रेस टू एक्स. किती फंक्शन एकत्र झाले बघा, साइन मध्ये लॉग आला, लॉग मध्ये रूट आला, रूट मध्ये ई रेस टू एक्स आला, म्हणजे किती झाले, 1 2 3 4, मिक्सिंग ऑफ 4 फंक्शन्स. समजलं. अजूनही असं लिहू शकतो, रूट ऑफ लॉग ऑफ 5 रेस टू एक्स. कितीची मिक्सिंग झाली, रूट मध्ये लॉग आलं, लॉग मध्ये ए रेस टू एक्स आलं, म्हणजे स्क्वेअर रूट फंक्शन मध्ये लॉगॅरिथमिक आलं, लॉगॅरिथमिक मध्ये एक्सपोनेन्शियल आलं, मिक्सिंग ऑफ 2 3 फंक्शन. मग हे जे नंबर ऑफ फंक्शन जे एकत्र होतात ना, त्यालाच आपण काय म्हणतो, कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शन समजलंय, मला सगळ्यांनी मेसेज मध्ये टाका की तुम्हाला कंपोजिट फंक्शन समजलेलं आहे. नसेल तर नाही पण टाका, हो असेल तर हो पण टाका, नाही तर मला समजणार नाही, म्हणजे मला ना असं सॅटिस्फॅक्शनच नाही मिळणार की मग तुम्हाला कळलं नाही कळलं. म्हणून कमेंट सेक्शन मध्ये मला टाकत राहा, बोलत राहा माझ्याशी, कारण व्हिडिओ रेकॉर्डेड आहे. लाईव्ह मध्ये तर आपण डायरेक्ट बोलू, पण रेकॉर्डेड मध्ये मला असं मेसेजच्या द्वारे तुम्ही सांगत चला की तुम्हाला कसं वाटतंय. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हाऊ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. समजा सोपं घेऊ आपण, तर कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढताना एक स्पेसिफिक रूल वापरतो, दॅट इज कॉल्ड ॲज द चेन रूल. काय म्हणतात त्याला, चेन रूल. रूल काय आहे ते मी तुम्हाला सांगते, पण चेन रूल याच्यावरचा जो थेरम आहे तो थेरम एक्झाम साठी अतिशय महत्वाचा आहे. दरवर्षी तो थेरम असतोच असतो बोर्डला, त्याच्यामुळे तुम्ही तो थेरम एकदम लर्न करून ठेवायचा आहे. तर थेरम पण मी तुम्हाला देणार आहे. आणि बोर्डचं पॅटर्न कसं आहे बघा, बोर्ड आपले जे 12th HSC बोर्ड आहे त्यांना थेरम वगैरे जे ते एकदम टेक्स्टबुक सारखंच पाहिजे. आपल्या मनाने आपण लिहू शकत नाही, आपल्या मनाने जे काही आपल्याला दाखवायचं ते सगळं सीईटी मध्ये जेई मध्ये दाखवायचं. शॉर्ट मध्ये आन्सर काढलं, असं काढलं तसं काढलं, ओरली काढलं, इमॅजिन केलं, तर्क लावला, हे असं असू शकेल, हे सगळं जे तुमचा हुशारीपणा आहे तो सगळा MCQ मध्ये दाखवायचा. बोर्ड पॅटर्नला पॅटर्न नावाप्रमाणेच जायचं, नाही तर आपल्याला मार्क्स मिळत नाही. आणि आपला सब्जेक्ट तर असा स्ट्रॉंग किंग ऑफ द सब्जेक्ट आहे की 100च मार्क्स मिळणार आपल्याला. फक्त माझ्या सोबत तुम्हाला राहायचंय बस. ठीक आहे. तर चेन रूल म्हणजे काय, आता याचं डेरिव्हेटिव्ह काय, तुम्हाला रूल जो आणि फॉर्म्युला आहे ना तो शेवटी सांगते, पहिले समजावून सांगते. dy/dx जो आलेला आहे ना त्याला x माना, आलेला लॉग आहे बरोबर ना, गेस्ट तर लॉग आहे, त्याला x माना. काय तयार झालं, साइन x. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस x. हा आपला x, पण आपला x तर लॉग x आहे म्हणून लॉग x टाकू.
आणि परत काय करायचं, लॉग एक्सचा जो एक्स मानलाय ना आपण त्याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. हे झालं या कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला कॅपिटल एक्स मानत जायचं. ठीक आहे. आता अजून एक सांगते मी बघा, y इज e रेज टू कॉट एक्स. तुम्ही कोणाला एक्स मानणार मला कमेंट सेक्शन मध्ये टाकायचंय की कोणाला तुम्ही एक्स मानणार. आलेला कोण आहे, आलेला कोणात कोण आलेला आहे, ई मध्ये, म्हणजे हे असं असेल ई रेज टू एक्स आणि कॉट एक्स. मग हा याच्यात आलेला आहे ई रेज टू कॉट एक्स. ठीक आहे. मग तुम्ही आलेल्याला एक्स मानायचे, आपल्याला जो आलेला आहे याला एक्स मानलं. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू एक्स इज ई रेज टू एक्स, आपला एक्स टाकायचा आणि कॉट एक्स परत ज्याला एक्स मानू त्याचं परत डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. झालं, समजलं. आता हे तर फक्त दोनच फंक्शन एकत्र मी घेतल्या. समजा असं असेल, तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण, लॉग ऑफ लॉग एक्स. आता 3 एकत्र घेतल्या, लॉग मध्ये आला लॉग, परत त्याच्यामध्ये आला लॉग. ठीक आहे. चला याला एक्स मानला, लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1/x. ठीक आहे. नंतर याचं घेताना याला एक्स मानलं, याचं 1/log x आणि परत शेवटच्याच 1/x. समजलं. म्हणजे एक एक टर्मचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेत जायचंय. म्हणजे पहिले लॉगचं घेतलं, मग ह्या लॉगचं घेतलं, मग या लॉगचं घेतलं आणि एक्सचं घेतलं, पण ते 1 आहे. लिहिलं नाही लिहिलं तरी आन्सर तर तेच राहणार. ठीक आहे. याचा अर्थ काय, आपण एक चेन तयार केली बघा, इकडून इकडे इकडून इकडे इकडून इकडे, म्हणून याचं नाव काय आहे, चेन रूल. समजलं, क्लिअर झालं. मला कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. मी तुम्हाला सारखं सांगते आहे, नाही तर मला समजणार नाही की तुम्हाला कुठपर्यंत कळलंय काय कळलंय. म्हणून याला काय म्हणायचं, चेन रूल. आता जर आपण चेन रूलचं डेफिनेशन नुसार जर बघितलं ना, if y is a function of u, म्हणजे y हा u मध्ये दिलेला आहे, u is a function of x, u हा x मध्ये दिलेला आहे, such that f of, इथे g लिहू आपण, f of g of x is exist. g of x exist म्हणजे याच्यात हा आला, म्हणजे कंपोजिट फंक्शन तयार होत आहे. देन dy by dx is dy by du into du by dx. ठीक आहे. हा फॉर्म्युला म्हणजे y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काढायचं, u चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचं. आता हे फॉर्म्युल्याने, हे तर शॉर्ट ट्रिक समजा तुम्ही, एमसीक्यू साठी आपल्याला हे असं पटकन ओरली काढायचं असतं, पण फॉर्म्युल्याने जर आपण चेन रूलचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल ना, बघा थेरमच्या खाली नेहमी, म्हणजे चेन रूलचा थेरम जेव्हा प्रूफ दॅटला येतो, जसं तुम्हाला 10वीला बघा बीपीटी थेरम होता, किंवा तो आर्क आणि सर्कलचे काही थेरम्स होते की जे येतातच बोर्ड एक्झामला. संपलं आपलं ते कंपोजिट फंक्शन. आता आपण सुरू करतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. ठीक आहे. दुसरा आपला टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. म्हणजे आपण जर बोर्ड एक्सरसाइज बघितली ना, तर पहिल्यानंतर लगेच दुसरी एक्सरसाइज जी आहे ती आपली इनव्हर्स फंक्शनची आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा, फॉर्म्युले तर तुम्हाला मी आधी सांगितलेच आहे, d by dx of sin इनव्हर्स x, cos इनव्हर्स x, ते सगळे आपले झालेले आहे. तर इनव्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, जर y इज f of x असेल, कोणतंही एक फंक्शन असेल, y इज इक्वल टू f of x, तर x येतं f इनव्हर्स ऑफ y, हे असतं याचं इनव्हर्स फंक्शन. म्हणजे इकडे जाऊन, आता हे थोडं आपल्या भाषेत सांगते तुम्हाला, हे इकडे जाऊन, असं इकडे वगैरे जात नाही ते, पण तुम्हाला समजावं म्हणून सांगते. एफ इनव्हर्स इकडे जाऊन तो इनव्हर्स होतो, म्हणजे डोक्यावर त्याच्या -1 लिहायचं.
So x is equals to f inverse y is called as the inverse function. मग याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण? याचं असतं dx by dy इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह. मग ते कसं काढायचं? ते उलट कोणाच्या? 1 dy by dx. हा झाला फॉर्म्युला रेडी आपला. काय? dx by dy is 1 dy by dx. म्हणजे इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं काढतो? 1 dy by dx करून. आले लक्षात सगळ्यांना? म्हणजे हे रेसिप्रोकल जाऊन वरती गेलं की आपल्याला बरोबर dx by dy मिळेल. समजला? क्लिअर आहे? हा मेन फॉर्म्युला आहे. याचा पण थेरम अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपल्या बोर्ड पॅटर्नला हा थेरम येतो. थेरम बरोबर 12 to 14 मार्क्सचे थेरम असतात पेपरमध्ये आणि खूप जणांना हे माहिती पण नसतं. थेरमची लिस्ट, ते थेरम कोणते कोणते आहे, इम्पॉर्टंट काय, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहे. ठीक आहे? तर dx by dy is 1 dy by dx. आता एक एक्झाम्पल घेऊ. तर आता हे अगेन तेच मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की हा फॉर्म्युला यूज करून आपण एक्झाम्पल जे सोडवायचे ना ते फक्त थेरमच्या खाली एक एक्झाम्पल असतं, तेच फक्त या फॉर्म्युलाने करावं लागतं. बाकी अदरवाईज आपल्या सरळ चेन रूलने सॉल्व्ह करायचे एमसीक्यू साठी. एमसीक्यू साठी असं सगळं फॉर्म्युला आणि मग स्टेप्स हे लिहिण्याची गरज नाही. आपल्याला त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. सपोज y असेल साइन इनवर्स ऑफ लॉग एक्स, कंपोजिट आहे हे. ठीक आहे? याला कॅपिटल एक्स मानलं, जो आलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. dy by dx साइन इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू परत लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1/x. हे झालं आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. टॉपिक खूप सोपा आहे, चेन रूल सारखाच आहे. तुम्ही जर याचे भरपूर म्हणजे एक्सरसाइज आपण पूर्ण केले ना तर तुमचा हा टॉपिक एकदम क्लिअर होऊन जाणार. पहिले चेन रूलची एक्सरसाइज पूर्ण करा, म्हणजे 1.1 पूर्ण करा, मग 1.2 करा आणि मग एमसीक्यू ला पण असे एकदम फटाफट एमसीक्यू होऊन जातात आपले याच्यासोबत. हे करायचं मग ते करायचं, म्हणजे एकदम फास्ट पुढचे आपले सगळे एमसीक्यू होणार आहे. ठीक आहे? हे झालं इन्व्हर्स फंक्शनचं. इन्व्हर्स फंक्शन मध्ये एवढंच आहे, फक्त अजून एक फॉर्म्युला त्याच्यामध्ये येऊ शकतो. कुठला फॉर्म्युला बघा? इन्व्हर्स फंक्शन मध्ये एक फॉर्म्युला येतो साइन इनवर्स एक्स. नॉर्मल फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा, डेरिव्हेटिव्हचा नाही, पण डेरिव्हेटिव्ह मध्ये याचा यूज खूप होतो. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज π/2. मुद्दाम आधीच्या फॉर्म्युलांच्या खालीच तुम्हाला देते, म्हणजे लिस्ट तुमची तशी तशी तुम्ही वाढवून घ्या. पुढचा आहे सेम tan इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज π/2 आणि सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज π/2. हे तीन फॉर्म्युले खूप ठिकाणी लागणार आहेत. एमसीक्यू ला तर याचे आन्सर्स मग बघूनच समजतात की काय असेल. म्हणजे अशी जर टर्म आली तर π/2 आणि π/2 चा त्याचा आन्सर डेरिव्हेटिव्ह 0. समजलंय सगळ्यांना? इन्व्हर्स फंक्शन हे तीन फॉर्म्युले महत्वाचे आहे. एक्सरसाइज मध्ये याच्यावर प्रूव्ह दॅट पण आहेत. प्रूव्ह दॅटला हे येतं कधी नाही येत, खूप इम्पॉर्टंट नाहीये हे बोर्डच्या थेरमच्या याच्यामध्ये, ते तुम्हाला मी नंतर दिलंच. ठीक आहे? चला आता पुढचा टॉपिक आपण याचा चालू करू, डिफरन्सिएशनचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. ठीक आहे? ज्याच्यामध्ये लॉग वगैरे असतं ना, लॉगॅरिथमिक फंक्शनचा अर्थ काय की ज्या याच्यामध्ये लॉग आहे, याचा अर्थ एफ ऑफ एक्स इज लॉग एक्स वगैरे, लॉग एक्स प्लस एक्स, अशा या टाईपच्या फंक्शनला आपण म्हणू शकतो लॉगॅरिथमिक फंक्शन. पण लॉगॅरिथमिक फंक्शन ना एक स्पेसिफिक गोष्टीसाठी लॉग यूज करावा लागतो, आपण त्याला लॉगॅरिथमिक फंक्शन असं म्हणू शकतो. आता या चॅप्टर पुरती समजा y असेल साइन एक्स रेस टू एक्स, म्हणजे कोणत्या पण x ला रेस टू एक्स ची जर टर्म असेल तर आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला नाही. एक्स रेस टू एक्स साठी डायरेक्ट फॉर्म्युला कोणते आहे? रेस टू साठी बघा, एक एक्स रेस टू एन आहे, ई रेस टू एक्स आहे
आणि a रेज टू x आहे. पण x आणि त्याला रेज टू x साठी फॉर्म्युला नाही, डायरेक्ट फॉर्म्युला नाही. अशा वेळेस आपण कशाचा यूज करतो तर लॉगॅरिथमचा यूज करतो. म्हणून या टाईपच्या सर्व एक्झाम्पल लॉगॅरिथमिक मध्ये आपण इन्क्लूड करतो डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मध्ये. मग आता आपण याला काय कसं यूज करायचं बघा. हे सॉल्व कसं करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्हीकडे लॉग घेतला तर काय येईल बघा, लॉग y इज लॉग ऑफ साइन x रेज टू x. लॉगचे रूल्स यूज करा. लॉग a रेज टू m इज m log a. लॉग y इज x log of sin x. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. लॉग y चं डेरिव्हेटिव्ह 1/y dy by dx. इथे पण चेन रूल लागला. x प्रोडक्ट रूल आला, लॉग साइन x 1/sin x. चेन रूल आला, साइन x cos x प्लस लॉग ऑफ साइन x आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1. रूल मध्ये रूल, प्रोडक्ट रूल, चेन रूल, इथे पण एक चेन रूल, म्हणजे खूप सारे एकात एक रूल येणार आहे आपल्याला. सो dy by dx इज y into x cot x प्लस लॉग ऑफ साइन x. आणि y ची व्हॅल्यू आपली ओरिजिनल व्हॅल्यू इथे टाकून द्यायची. ही बोर्ड पॅटर्नची मेथड झाली. म्हणजे बोर्डाचं तुम्ही सम सॉल्व करताना तुम्हाला या मेथडने करायचं आहे. पण MCQ सोडवताना याच्यासाठी शॉर्टकट आहे. याचा एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, बघून घ्या. वाटल्यास पुढे आपण घेऊ MCQच्या वेळेस. क्लिअर झालं. अजून एका ठिकाणी आपल्याला लॉग वापरायचंय बघा. कधी, एक तर हे झालं की x रेज टू x ची टर्म असेल तर लॉग वापरायचं. आणि अजून एक, जेव्हा खूप कॉम्प्लिकेटेड फंक्शन असेल, असं साइन x कॉट क्यूब x अपॉन 3x² - 5 असं, ह्या टाईपचं जेव्हा असेल ना की खूप अवघड, तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नाही काढू शकत, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, लॉगॅरिथमिकचा यूज करायचा, लॉगॅरिथमिक फंक्शनचा यूज करायचा. म्हणजे दोन्हीकडे लॉग घ्यायचा, पॉवर खाली खाली आणायचं, सिम्प्लिफाय करायचं आणि डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे, झालं इथपर्यंत. हे झालं आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन झालं. आता पुढचा टाईप आहे इम्प्लिसिट फंक्शन. बघा, व्हॉट इज इम्प्लिसिट फंक्शन. याच्या आधी आपण बघू व्हॉट इज एक्सप्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय बघा. तुम्ही जर टेक्स्टबुक मध्ये बघितलं ना तर आपली एक्सरसाइज 1.1 आणि सेकंड एक्सरसाइज, त्याच्यामध्ये y इज इक्वल टू एफ ऑफ एक्सच्याच फॉर्म मध्ये सगळे होते. म्हणजे y इज x² प्लस साइन x प्लस 1 असं. म्हणजे y आणि x सेपरेट, y इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ x असंच सगळं होतं. तर या टाईपचे जे फंक्शन असतात, म्हणजे वेगवेगळा y वेगळा x वेगळा असं, या टाईपचे जे फंक्शन असतात त्यांना आपण काय म्हणतो, एक्सप्लिसिट फंक्शन. काय म्हणायचं, एक्सप्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिट वेगवेगळं. ठीक आहे. मग आतापर्यंतच जे आपण बघितलं ना ते आपण बघितलं एक्सप्लिसिट फंक्शन. आता व्हॉट इज इम्प्लिसिट फंक्शन, म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही एकत्र करून दिलेले आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सप्लिसिट फंक्शन. म्हणजे कसं बघा, सॉरी, इम्प्लिसिट फंक्शन. एफ ऑफ x, y 0 म्हणजे x² प्लस xy प्लस कॉट ऑफ x² प्लस y² इज 0. याच्यामध्ये बघा, x पण y च्या फॉर्म मध्ये नाही, y पण x च्या फॉर्म मध्ये नाही. सो अशा फंक्शनला आपण काय म्हणतो, इम्प्लिसिट फंक्शन. वरचं जे आहे ते दोन्ही वेगवेगळं म्हणजे एक्सप्लिसिट, आणि दोन्ही एकत्र, x पण y मध्ये दिलेला नाही, y पण x मध्ये दिलेला नाही. दॅट इज कॉल्ड ॲज द इम्प्लिसिट फंक्शन. ठीक आहे. मग इम्प्लिसिटचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं बघा. आता मी जर एक एक्झाम्पल घेतलं, हेच घेऊया आपण.
थांबा थोडंसं छोटं घेऊन घेऊ. तर एक्स स्क्वेअरचं 2x x इंटू वायचा प्रोडक्ट रूल लागला, x dy बाय dx प्लस y 0. ठीक आहे. सो x dy बाय dx इज 2x तिकडे जाईल मायनस 2x, y तिकडे जाईल अँड देअरफॉर dy बाय dx काय उरेल मायनस 2x मायनस y अपॉन x. झालं आपलं डेरिव्हेटिव्ह. समजलं? हे तर ठीक आहे, हे थोडंसं जास्त सोपं होतं. हे आपल्याला एक्सप्लिसिट मध्ये पण कन्वर्ट करता येण्यासारखं होतं. दुसरं अजून घेऊ आपण. साइन xy 0, x आणि y दोन्ही एकत्र. याचं कसं काढायचं बघा. पहिले तर चेन रूल लागेल. हा आलेला आहे कंपोजिट आहे कॉस ऑफ xy इंटू परत कॅपिटल x x dy बाय dx प्लस y इज 0. ठीक आहे. ही जी इकडची टर्म आहे ती तिकडे जाऊन 0 म्हणजे उरेल काय x dy बाय dx प्लस y 0 अँड देअरफॉर dy बाय dx चा आन्सर येईल मायनस y बाय x. हे झालं इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. क्लिअर झालेले? काही डाऊट असेल ना तर कमेंट सेक्शन मध्ये टाका किंवा वर दिलेल्या नंबरला कॉल करा. इथे आपले इम्प्लिसिट फंक्शन आहे ना संपलंय. आता आपण पुढच्या फंक्शन कडे जाणार आहोत, पॅरामेट्रिक फंक्शन. ठीक आहे. पॅरामेट्रिक फंक्शन. तर पहिले आपण बघू व्हॉट इज पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे काय. आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट एक्सप्रेस करायचे काय पॅरामीटर आहे, म्हणजे काय नेमकं कोणाला काय पाहिजे, काय याच्यामध्ये ते एक्सप्रेस केलं पाहिजे, कोणत्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस केलं पाहिजे, ती टर्म म्हणजे पॅरामीटर. बरोबर ना. मग सेम पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय. समजा x हा t मध्ये एक्सप्रेस केलेला असेल आणि y पण t मध्ये एक्सप्रेस केलेला असेल. ठीक आहे. म्हणजे पॅरामीटर काय झालं, t इज द पॅरामीटर. एक्सप्रेस करण्यासाठीचा एक विशिष्ट पॉइंट असं म्हणू शकतो थोडक्यात. दॅट इज कॉल्ड एज द पॅरामीटर. मग t इज द पॅरामीटर. मग पॅरामीटर इथे t आहे पण z पॅरामीटर असू शकतो, थीटा पॅरामीटर असू शकतो, t पण आहे. आता इथे t असेल, अजून कुठला व्हेरिएबल असेल. ठीक आहे. तर दॅट इज कॉल्ड एज द पॅरामीटर. मग यांचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे बघा. पहिले dx बाय dt काढायचं विथ रिस्पेक्ट टू t, dy बाय dt काढायचं आणि मग फायनली dy बाय dx इज dy बाय dt अपॉन dx बाय dt. म्हणजे dy बाय dt चं जे आन्सर येईल ते वरती लिहायचं, अपॉन dx बाय dt चं आन्सर हे खाली लिहायचं, म्हणजे आपल्याला आपलं dy बाय dx मिळून जाईल. फॉर्म्युला कसा बनलाय, dt कॅन्सल होऊन बरोबर dy बाय dx आलं ना. सो हे झालं आपलं पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. समजलं. एक एक्झाम्पल आपण घेऊ याचं, टेक्स्टबुक मध्ये पण आहे हे. इफ x इज 80 स्क्वेअर y is 280 where t is the parameter. मग पहिले आपण काढलं dx बाय dt, a तर कॉन्स्टंट आहे, t स्क्वेअर च 2t, dy बाय dt काढू, 2a कॉन्स्टंट आहे, t च 1, विथ रिस्पेक्ट टू टीच काढतोय ना, d बाय dt ऑफ t इज 1 आणि फायनली dy बाय dx काय येईल 2a अपॉन 2at. सो आन्सर आलं 1/t. हे झालं पॅरामेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. समजा एखाद्या एक्झाम्पल मध्ये थीटा इज द पॅरामीटर, मग तुमचं काय चेंज होईल, dx बाय d थीटा आणि अपॉन पहिले dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा. क्लिअर आहे सगळ्यांचं इथपर्यंत? कमेंट सेक्शन मध्ये मला टाकत राहायचंय समजलं नाही समजलं असं. ठीक आहे. चला पुढचं फंक्शन आपण घेऊया. पॅरामेट्रिक तर झालं. बस आता लास्ट 2 टॉपिक राहिलेत आपले. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.
महत्वाचं तर आहेच हायर ऑर्डर पण. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नावावरनं पण तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत आहेत. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता बघा, जर y इज एफ ऑफ एक्स असेल, कोणतं पण एक फंक्शन दिलेलं असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, तर जेव्हा आपण याचं एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो ना, त्या एकदा डेरिव्हेटिव्हला आपण काय म्हणत असतो? dy बाय dx इज एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स. मग हे जे एकदा डेरिव्हेटिव्ह आपण घेतो याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे ना. ऑर्डर म्हणजे कितव्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तुम्ही, फर्स्ट ऑर्डर म्हणजे एकदा घेतलं. ठीक आहे. जर आपण याचं पुन्हा काढलं d2y बाय dx स्क्वेअर, याला म्हणायचं एफ डबल डॅश ऑफ एक्स. दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह काढलं याला म्हणायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता एक गोष्ट लक्षात तुम्हाला काय ठेवायची, डी स्क्वेअर नाही म्हणायचं, d2y बाय dx स्क्वेअर. प्रॉपरच अनाउन्स करायचं त्याचं, म्हणजे प्रॉपरच बोलायचं तिथे, की जे आहे खरं तेच, स्टँडर्ड जे तेच बोलायचं. म्हणजे कधी ओरलला तुम्हाला विचारलं मॅथ्सला तर तुम्ही तेच प्रॉपर आन्सर दिलं पाहिजे, d2y बाय dx स्क्वेअर. तिसऱ्यांदा काढला एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स, याला म्हणायचं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. डॉट 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 डॉट. ठीक आहे. तर हे जे फर्स्ट सोडून आहे ना, म्हणजे dy बाय dx सोडून जे सगळे खालचे आहे, या सगळ्यांना म्हणायचं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. लक्षात आलं? ठीक आहे. याच्यातच आपला पुढचा पण पॉइंट कव्हर होऊन जातो बघा, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे शेवटचं जे येईल ते येईल dny अपॉन dx रेस टू n. याला आपण काय म्हणतो, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. समजलं? क्लिअर झालं? जसं की आपण आता एक एक्झाम्पल घेऊ याचं. हे ज्याला लिहायचं असेल स्क्रीनशॉट घेत चला, म्हणजे मग नंतर तुम्हाला लिहिता येईल. हे लक्षात आलंय सगळ्यांना? कमेंट सेक्शन मध्ये मला टाकायचं आहे. समजा एफ ऑफ एक्स असेल एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. चलो y1 dy बाय dx म्हणजेच एफ डॅश एक्स किती येईल, 2x. एक्स रेस टू n चा फॉर्म्युला लागला 2x, 2 कॉन्स्टंट, x चा 1 आणि 1 चा 0. हे झालं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. y2 d2y बाय dx स्क्वेअर एफ डबल डॅश ऑफ एक्स, 2x चा 2, 2 चा 0. ठीक आहे. y3 d क्यूब y बाय dx क्यूब एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स, 2 चा परत 0. आता पुढचे सगळे डेरिव्हेटिव्ह आपले 0 0 0 0च राहणार आहे. म्हणजे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण किती होईल, yn इज 0. समजलं सगळ्यांना? हे झालं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथे आपल्या डेरिव्हेटिव्हचे सगळे टॉपिक संपलेले आहे. जे काही तुम्हाला समजलं नसेल समजलं मला कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे, किंवा वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करायचे. भेटूया आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या सर्व फ्रेंड्समध्ये लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.